त्याच्यामध्ये हे जे AS134 आहे हे दिलं आहे ते एल कॅटेगरीच्या व्हेकलसाठी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आता रिक्वायरमेंट्स दिलेल्या आहेत. तर गाडीच्या ओव्हरऑल डायमेन्शन्स दिलेल्या आहेत. द ओव्हरऑल विड्थ ऑफ द 3 व्हीलर शुड नॉट बी एक्सीड 1.6 मीटर. म्हणजे L5 कॅटेगरीसाठी जी विड्थ दिली आहे ते 1.6 मीटरपेक्षा जास्त नको आहे. द ओव्हरऑल लेंथ ऑफ द व्हेकल 4 मीटरपेक्षा ओव्हरऑल लेंथ जास्त नको आहे. आणि टोटल हाईट आहे ती 2.2 मीटर्स आहे. आता याच्यामध्ये खाली जे दिलेलं आहे ते ड्रायव्हर सीट. तर तुमची ड्रायव्हर सीट किती असावी याचे पण नॉर्म्स घालून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मिनिमम विड्थ ऑफ द कुशन 400 mm. मिनिमम विड्थ आहे ती 400 mm पाहिजे. मॅक्झिमम विड्थ ऑफ द सीट कुशन 600 mm ॲट द फ्रंट एंड ऑफ द सीट अँड 500 mm ॲट द रिअर एंड ऑफ द सीट. म्हणजे पुढच्या बाजूला 600 mm आणि पाठीमागं 500 mm. तर हे नॉर्म्स का घातलेले आहेत की तुमच्या ड्रायव्हर सीटवर दुसरा कोणी बसू नये, दुसरा पॅसेंजर बसू नये. म्हणजे हे नॉर्म्स आहेत ते सगळे सेफ्टीसाठी. असंच पुढं हा ड्रायव्हर सीट झाला, पॅसेंजर सीटसाठी बाकीचे सगळे वेगळे नॉर्म्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं जे होतं की लिथियम बॅटरीसाठी. तर मध्ये तुम्ही ऐकलं असेल की इलेक्ट्रिक गाड्यांचं एक्सप्लोजन झाला, स्फोट झाला, गाड्या जळल्या. तर पहिला सुरुवातीला ज्यावेळी इंट्री झालं त्यावेळी ह्या सगळ्यासाठी जे AS होतं ते AS48 होतं. मग AS48 काय केलं की असे सगळे प्रकार घडायला लागले, त्यामुळे त्यांनी AS48 व्हॅनिश करून टाकलं आणि त्याच्या जागी AS156 आणलं. AS156मध्ये काय केलं, ज्या टेस्ट होत्या आधीच्या टेस्ट सगळ्या सिव्हिअर करून टाकल्या. म्हणजे बॅटरीसाठी बऱ्याच प्रकारच्या टेस्ट असतात. म्हणजे रोल ओव्हर टेस्ट असते, ड्रॉपडाऊन टेस्ट असते, पेनिट्रेशन टेस्ट असते, थर्मल प्रोपोगेशन असते, BMSची टेस्ट असते. तर ह्या टेस्ट सगळ्या सिव्हिअर करून टाकल्या. त्याच्यामध्ये सुरुवातीला शॉर्ट सर्किट टेस्ट जी 10 मिनिटासाठी होती ती त्यांनी वाढवून 1 तास घेतली. आणि व्हायब्रेशन टेस्ट जी होती ती 1Gला होती ती 3Gला केली. अशा सगळ्या टेस्ट सिव्हिअर केल्या, कारण असे सगळे प्रकार घडायला लागले. आता त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की टेस्टिंगला एक मटेरियल परत बाहेर गेलं की मार्केटमध्ये दुसरं मटेरियल. त्यामुळे तिने आता होल व्हेकल सेफ्टी अँड कन्फर्मिटी ऑफ प्रोडक्शन हे चालू केलं की प्रत्येक 2 वर्षानं ARI कॅट कुणी असेल रँडमली तुमच्या फॅक्टरीला व्हिजिट करणार, तुमच्यातून 5 किंवा 10 व्हेकल घेऊन जाणार, सिलेक्ट करणार आणि त्या व्हेकल ARIमध्ये नेऊन परत त्याच्या टेस्ट केल्या. परत सगळ्या टेस्ट होत नाही, ठराविक टेस्ट ज्याच्यामध्ये पार्ट लेवलचं व्हेरिफिकेशन जास्त असतं. टॉप पॉवर ट्रेन मॅन्युफॅक्चरर्स जे पॉवर ट्रेन मॅन्युफॅक्चरर्स आहेत इंडियामधले जे प्रोव्हाइड करतात कंपन्यांना पॉवर ट्रेन्स, त्याच्यामध्ये इलेक्ट्रा EV आहे, टाटा ऑटोकॉम्प आहे, सोनोकॉम स्टार, विरिया मोबिलिटी, EMF इनोव्हेशन्स कोइंबतूर, रोटोमेटिव्ह पॉवर ड्राईव्ह गुजरात, कॉम्पेज ऑटोमेशन फरीदाबाद, शक्ती पंप राणा. हे जे पॉवर ट्रेन प्रोव्हाइड करणार आहेत ते पॉवर ट्रेन प्रोव्हाइड करतात. म्हणजे काय करतात, तुमचं कंट्रोलर मोटर जो पॉवर ट्रेन आहे तो, त्याच्यामध्ये बॅटरी मॅन्युफॅक्चरर्स येत नाहीत. बॅटरी मॅन्युफॅक्चरर्स आपल्याला सेपरेट हुडकावं लागतं. आता मेजर कॉम्पोनंट्स जे आहेत पॉवर ट्रेनमध्ये येतात त्याच्यामध्ये सुरुवातीला तो ट्रॅक्शन बॅटरी पॅक, DC कन्व्हर्टर, इलेक्ट्रिक मोटर, पॉवर इन्व्हर्टर, चार्ज पोर्ट, ऑनबोर्ड चार्जर, कंट्रोलर, ऑक्झिलरी बॅटरीज, थर्मल सिस्टीम, कूलिंग ज्या लिथियम आयन बॅटरीसाठी आता कंपल्सरी आणि ट्रान्समिशन. तर इलेक्ट्रिक मोटर, द इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मोटर इज द मेन कॉम्पोनंट ऑफ अन इलेक्ट्रिकल व्हेकल. The motor converts electrical energy into kinetic energy. This energy rotates the wheels. An electric motor is the main component that differentiates an electric car from a conventional car. आता IC इंजिनमधलं इंजिन काढल्यानंतर आपण काय बसवलं, इलेक्ट्रिक मोटर बसवलं. तर ही इलेक्ट्रिक मोटर जे काम करतं ते IC इंजिनचंच मेन काम करतं, म्हणजे ड्राईव्ह द्यायचं. व्हेरियस टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक मोटर्स, मगाशी सरांचं सेशन झालं त्याच्यामध्ये त्यांनी पण सांगितलं, मी एकदा सांगतो. DC ज्या व्हेरियस टाईपच्या इलेक्ट्रिक मोटर्स आहेत त्या DC सिरीज मोटर, ब्रशलेस DC मोटर म्हणजे BLDC. त्यानंतर परमनंट मॅग्नेट सिंक्रोनाइज मोटर PMSM, 3 फेज AC इंडक्शन मोटर, स्विच रिलक्टन्स मोटर SRM आणि ॲक्झल फ्लक्स मोटर्स ज्या दोन्समध्ये वापरतात. ज्याची आता यातील मोटर आपण सिलेक्ट कशी करायची, तर याच्यामध्ये 4-5 क्रायटेरिया आहेत. त्याच्यामध्ये रिलायबिलिटी आहे, कॉस्ट आहे, सेफ्टी फीचर्स आहेत, त्यानंतर एनर्जी डेन्सिटी आहे. तर याच्यातून आपण त्या सेट करू शकतो. आता मगाशी एक विचारला होता की प्रश्न BLDC का PMSM. तर PMSM मोटर ही पण AC मोटरच आहे, पण BLDCमध्ये 3 फेज दिलेले असतात, PMSMमध्ये 6 फेज दिलेले असतात. PMSM ही पण तीच मोटर आहे, पण 2 गोष्टीमध्ये BLDC मोटर जास्त हे ठरते की इज टू कंट्रोल जो आहे, इज टू कंट्रोल BLDCचा तो चांगला आहे आणि कॉस्टमध्ये BLDC कमी आहे. पण बाकीची जे रिलायबिलिटी आहे, पॉवर डेन्सिटी आहे आणि जो टॉर्क आपल्याला पाहिजे कमी याच्यामध्ये, त्याच्यासाठी तुम्हाला PMSM आणि AC मोटर्स जे आहेत त्या सुटेबल आहेत. आता एखादी मोटर आपल्याला एक व्हेकल डिझाईन करायचं आहे,
तर आपल्याला एखादी मोटर त्या व्हेकलसाठी आपल्याला मोटर बसवायची आहे, तर काय काय फॅक्टर्स आपल्याला कन्सिडर करायला लागतात की मला ह्या पॉवरची मोटर घ्यायची आहे. द इलेक्ट्रिक मोटर यूज इन इलेक्ट्रिकल व्हेकल मस्ट प्रोड्यूस द राईट अमाउंट ऑफ पॉवर रिक्वायर्ड फॉर ट्रॅक्शन पर्पज. The important factor is to select an appropriate rating of the motor based on the load to be carried. To arrive the required motor power, we should first figure out the force required to move the vehicle as per desired specification required. म्हणजे हे जे ट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, जे व्हेकल ज्यावेळी रन होतं रोडवरती, त्यावेळी व्हेकलवरती जे काय फोर्सेस येतात त्या फोर्सेसच्या ऑपोजिट आपल्याला मोटरला काम करायचं आहे. तर हे जे फोर्सेस असतात ते मेनली जे फोर्स आहेत ते फर्स्ट आहे तो रोलिंग फोर्स, सेकंडली एअर ड्रॅग फोर्स, आणि थर्ड आहे तो ग्रॅव्हिटेशन फोर्स, आणि तिसरा आहे तो इनर्शियल फोर्स किंवा ॲक्सलरेशन फोर्स. आता पिक्चरमध्ये जो व्हील्सवरती जो आहे तो व्हील्स ज्यावेळी रोडवरती फिरतात त्यावेळी जो रेजिस्टन्स तयार होतो तो रोलिंग रेजिस्टन्स. नंतर एअर ड्रॅग, ज्यावेळी गाडी याच्यातून जाते बाहेर तेव्हा एअर जो गाडीला आपला रजिस्ट करतो तो आहे तो ड्रॅग फोर्स, एअर ड्रॅग फोर्स. आणि तिसरा आहे तो ग्रेडियंट, ज्यावेळी एखादी गाडी ज्यावेळी आपण एखादी अपहिलला गाडी घेऊन जातो त्यावेळी आपल्या गाडीला जास्त पॉवर लागते, तो आहे तो ग्रेडियंट फोर्स. तर हे याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे सगळ्यात पहिला एक महत्त्वाचा कन्सेप्ट की व्हेकल वेट. कारण एखाद्या टेस्टिंग एजन्सीला जेव्हा एखादी पहिल्यांदा आपण गाडी सबमिट करतो तर सगळ्यात पहिली टेस्ट असते ती सगळ्यात पहिला गाडीचं घेतलं जातं, वजनं घेतली जातात. तर व्हेकल वेट त्याच्यामध्ये GVW म्हणजे ग्रॉस व्हेकल वेट. ग्रॉस व्हेकल वेट म्हणजे काय, कर्व वेट प्लस पेलोड. द कर्व वेट इज द ओव्हरऑल वेट ऑफ द कार विदाउट एनी ऑक्युपंट्स or any other load. On the other hand, gross weight is when the car is loaded with passenger and luggage. म्हणजे GVW म्हणजे तुमचे एखादी 4 व्हीलर आहे आणि 4 व्हीलरमध्ये 4 पॅसेंजर जर बसले तर ARAचे नॉर्म्स असतात की पर पॅसेंजर त्यांनी वेट पकडतात 75 kg. तर 4 पॅसेंजरचं 300 किलो वजन आणि तुमच्या व्हेकलचं जे काय मोकळ्या व्हेकलचं जे वजन असेल ते हे सगळं म्हणून होतं ते GVW. आता पहिल्यापासून जे काय फोर्सेस ॲक्ट करतात व्हेकलवरती त्याचं बघू आपण. पहिला फोर्स एअर ड्रॅग. Aerodynamic drag force is defined as the force which is faced by the vehicle as it moves through the air. This drag force depends mainly on the front area of the vehicle, side mirrors, ducts and many other factors. आता एअर ड्रॅग जो आहे तर तो कॅल्क्युलेट कसा करायचा, तर त्याचा फॉर्म्युला FD is equal to CD into 1/2 into D into V square into A, where CD is equal to coefficient of drag, D is equal to fluid air density which is 1.2 kg per meter cube, V is equal to velocity of car, A is equal to frontage area of the car. तर आता कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्या अफेक्ट करतात ड्रॅग फोर्समध्ये अफेक्ट करतात. द मीन CD कोएफिशियंट ऑफ एअर ड्रॅग इज डिपेंड्स अपॉन डेन्सिटी ऑफ एअर. एअरची जर डेन्सिटी जर जास्त असेल तर ड्रॅग फोर्स जास्त आला, एअरची जर डेन्सिटी कमी असेल तर हा ड्रॅग फोर्स कमी आला. फ्रंटेज एरिया ऑफ व्हेकलचा जो फ्रंटेज एरिया आहे जो जेवढा आपण जास्त जर ठेवला तर तेवढा तो ड्रॅग फोर्स आपला वाढला. व्हेलॉसिटी ऑफ व्हेकलचं जर स्पीड जर जास्त असेल तर 80च्या स्पीडला तुमचा एअर ड्रॅग जो आहे तो जास्त असेल, 40च्या स्पीडला तुमचा एअर ड्रॅग कमी असेल. आता कोएफिशियंट ऑफ ड्रॅग हा जो टेबल दिला आहे याच्यातून गुगलवरती आपल्याला हा अवेलेबल होतो. आपण कोएफिशियंट ऑफ ड्रॅग टाकलं तर कुठल्या व्हेकलसाठी किती आपण धरायचं तो आपल्याला गुगलवरती मिळू शकतो. सेकंडली आहे रोलिंग रेजिस्टन्स. Tire rolling resistance is the energy that your vehicle needs to send to your tires to maintain movement at a consistent speed over surface. In other words, it is the effort required to keep the tire rolling. Tire rolling करण्यासाठी जो फोर्स लागतो, कारण टायर ज्यावेळी रोडवरती रन होतं त्यावेळी एक फ्रिक्शन तयार होतं, त्या फ्रिक्शन एक फोर्स जनरेट करतो तिथं, त्याच्यासाठी आपल्याला ओव्हरकम व्हायचं आहे. तर रोलिंग फोर्स कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला FR is equal to mg into CR. तर M आहे तो मास ऑफ द कार आहे, G ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस आहेत, CR is equal to कोएफिशियंट ऑफ रोलिंग रेजिस्टन्स. कोएफिशियंट ऑफ रोलिंग रेजिस्टन्स. द व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट इज डिपेंड्स अपॉन फॉलोइंग फॅक्टर्स. जो कोएफिशियंट ऑफ रोलिंग आहे तो त्याला कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. वेट ऑफ द व्हेकलचं वेट, स्पीड ऑफ व्हेकल, टायर प्रेशर, सरफेस रफनेस ऑफ रोड, कार टायर, रबर हार्डनेस अँड टायरची कंडिशन आपल्या काय आहे. कोएफिशियंट ऑफ रोलिंग रेजिस्टन्स इथं आपल्याला सगळ्याचं दिलेलं याच्यामध्ये डर्टी ट्राम रेल्स आहेत, ट्रक टायर आणि अस्फॉल्ट आहेत, अस्फॉल्ट किंवा तार असेल,
तर याच्यामध्ये जो आपण कारसाठी जो पकडणार आहे तो 0.02 आहे. कार टायर्स ऑन टार ऑर asphalt. तर त्याच्यानंतर जो फोर्स आहे तो ग्रेडियंट फोर्स आहे. If the vehicle is trading uphill at a slope of theta, then the weight of the vehicle W has two components, one perpendicular to the road surface with a value of W cos theta, and the other along the road surface with a value of W sin theta. The component along the road surface is the one that tries to restrict the motion. The gradient resistance is given by Fg is equal to W sin theta. Gradient resistance force, this force is calculated by Fg is equal to m into g into sin theta. Sin theta व्हॅल्यू का घेतली आपण, इथं आपण जे ग्रॅडियंट आहे डिग्री, ग्रॅडियंटची जी डिग्री आहे ती 10 डिग्री असेल तर sin 10, जर 20 असेल तर sin 20. आता इनर्शिया रेजिस्टन्स किंवा ॲक्सेलरेशन फोर्स IR इज इक्वल टू m प्लस a मास इंटू ॲक्सेलरेशन. तर हे कशासाठी मास इंटू ॲक्सेलरेशन, ज्यावेळी आपण एखादा स्पोर्ट्स बाईक किंवा स्पोर्ट्स कार तयार करतो त्याच्यामध्ये हा क्रायटेरिया जास्त वापरला जातो, मास इंटू ॲक्सेलरेशन. जिथं आपल्याला 0 to 100 पाहिजे, 6 सेकंडमध्ये पाहिजे, 8 सेकंडमध्ये पाहिजे, जे स्पोर्ट्स बाईक आणि स्पोर्ट्स कारमध्ये लागतं. तर तिथं आपल्याला इनर्शिया रेजिस्टन्स हा कॅल्क्युलेट करावा लागतो. आता आपल्याला ट्रॅव्हल कॅल्क्युलेट करायचं आहे, लिनियर व्हील ट्रॅव्हल. त्याच्यामध्ये 2 पाय आर इज इक्वल टू 2 × 3.14 इंटू टायरचा जो काही रेडियस आहे तो. त्याच्यानंतर त्याच्यावरून आपल्याला स्पीड कॅल्क्युलेट करता येतो. जर आपल्याला 60 km/h जर स्पीड पाहिजे असेल गाडीचा, तर आपल्याला ते किती RPM लागेल, व्हीलवरती किती RPM लागेल याचंही कॅल्क्युलेशन आहे. RPM रिक्वायर्ड इज इक्वल टू स्पीड डिवायडेड बाय व्हील ट्रॅव्हल, जो आपल्याला 16.7 मीटर/सेकंड जो आलेला आहे. 60 km/h म्हणजे तो 16.7 मीटर/सेकंड आला. त्याच्यामुळे आपण टायरचा RPM कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यानंतर टॉर्क ऑन व्हील, तर आपण ट्रॅक्टिव्ह फोर्स इंटू रेडियस ऑफ द व्हील, टॉर्क ऑफ मोटर, टॉर्क ऑन व्हील डिवायडेड बाय गिअर रेशिओ, RPM ऑन व्हील इज इक्वल टू व्हेकल स्पीड रिक्वायरमेंट डिवायडेड बाय सर्कम्फरन्स ऑफ द व्हील, RPM ऑन मोटर, व्हील RPM इंटू गिअर रेशिओ. जे आपण बघितलं तर याचं एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला आता. तर व्होल्टेज जे सिलेक्शन असतं, EVमध्ये व्होल्टेज जे सिलेक्शन असतं, तर व्होल्टेज सिलेक्शन कसं करायचं. आता नवीन सुरुवातीला ज्या इलेक्ट्रिक 2 व्हीलर आल्या त्या 36 आणि 48 व्होल्टमध्ये आल्या होत्या. तर आणि आत्ता जे चालू आहे, आता जो ट्रेंड चालू आहे तो अबाउट 72, 96, 120 2 व्हीलर्समध्ये पण चालू आहे. आणि ज्या 4 व्हीलर्स ऑपरेट होतात ते 200, 250, 300 व्होल्ट्सपर्यंत होतात. आणि ज्या इलेक्ट्रिक बसेस चालू झालेत आता, तर त्यांचं मॅक्स व्होल्टेज आहे ते 600 to 800 DC व्होल्ट्स. तो मेजर एक्स्ट्रीम आहे. तर सिम्पल पहिला कॅल्क्युलेशन P इज इक्वल टू V इंटू I. तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, I काढायचा आहे, करंट काढायचा आहे. करंट इज इक्वल टू पॉवर डिवायडेड बाय व्होल्टेज. आपल्याकडं आमच्याकडे घेतलं होतं की 5000 वॅटची मोटर आपल्याला घ्यायची आणि सिस्टीम व्होल्टेज वापरायचा 72. तर 5000 डिवायडेड बाय 72 म्हणजे तो ॲम्पियर करंट जो आला तो 70 amps आला. माझ्या 72 व्होल्टेज जर मी वापरलं, माझा सिस्टीम व्होल्टेज जर 72 ठेवला, तर माझा जो करंट येणार आहे तो 70 amps येणार आहे. मी ते जर व्होल्टेज जर 48 घेतलं, तर 48ला माझा ॲम्पियर किती येणार आहे, 104 amps येणार आहे, 104. इथं ॲम्पियर वाढणार आहे. मी जर व्होल्टेज कमी केलं तर माझा ॲम्पियर वाढणार आहे. तर ॲम्पियर वाढण्याचं जे काय हे तोटे जे आहे येतात, मोटर हिटिंग जास्त होते. 48 व्होल्टमध्ये मोटर हिटिंग जास्त होते. वायर थिकनेस जी आहे ती आपल्याला ॲम्पियर वाढल्यामुळे वायर थिकनेस ज्या सगळ्या आहेत त्या जास्त ठेवाव्या लागतात. आणि जर 48 व्होल्ट जर आपलं सिस्टीम व्होल्टेज असेल आणि एखाद्यानं जर गाडी ओव्हरलोड केली, ओव्हरवेट केली, कारण इंडियन ह्याच्यामध्ये सगळं ओव्हरवेट करून सगळ्याजण गाड्या पळवतात, तर ते केलं तर तुमची मोटर किंवा कंट्रोलर फेल्युअर व्हायचे चान्सेस जास्त आहेत. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एफ टी म्हणजे टोटल जो फोर्स कॅल्क्युलेशन करायचा आहे, टोटल फोर्स कॅल्क्युलेशन करायचा आहे, तो आहे तो एफ आर प्लस FD प्लस FG प्लस FA, म्हणजे रोलिंग रेजिस्टन्स, ड्रॅग फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ॲक्सिलरेशन फोर्स. आता रोलिंग रेजिस्टन्स FR इज इक्वल टू MGCR, वेअर M इज इक्वल टू मास, G इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि C इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ रोलिंग रेजिस्टन्स.
जी आत्ता मी जी व्हेकल डेव्हलप केली त्या व्हेकलचं वेट होतं 1245 kg इंटू 9.8 इंटू 0.02. टोटल जो आला तो 244.02 न्यूटन्स. टोटल फोर्स जो रोलिंग फोर्स जो आला तो 244 न्यूटन्स. नंतर टोटल पॉवर जी लागणार आहे ह्या फोर्सला ओव्हरकम करण्यासाठी जी पॉवर लागणार आहे ती पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू वेलॉसिटी. PR इज इक्वल टू 244 इंटू 11.7 इज इक्वल टू 2854 वॅट्स. नियर अबाउट 3000 वॅट्स आपल्याला रोलिंग रेजिस्टन्स ओव्हरकम करण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर एअर ड्रॅग फोर्स. एअर ड्रॅग फोर्स आहे तो FD इज इक्वल टू 1/2 A इंटू फ्रंटल एरिया इंटू CD इंटू φ2. ते पण आपण कॅल्क्युलेशनमध्ये टाकलं 1/2 0.5. नंतर एअर डेन्सिटी 1.23 पकडली. त्यानंतर फ्रंटल एरिया W इंटू H व्हेकलचा फ्रंटल एरिया म्हणजे विड्थ इंटू हाईट ती आली 2.46. त्यानंतर CD कोएफिशियंट ऑफ एअर ड्रॅग पकडला 0.5. नंतर वेलॉसिटी 11.7 इंटू वेलॉसिटी स्क्वेअर 11.7 इंटू 11.7. नंतर टोटल जो FD आपला जो आला टोटल ड्रॅग फोर्स आहे तो 103.55 न्यूटन. आणि याला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला पॉवर लागणार आहे 1211.54 वॅट्स. त्यानंतर ग्रॅडियंट फोर्स. ग्रॅडियंट फोर्स FG इज इक्वल टू M इंटू G इंटू साईन थिटा. तर याच्यामध्ये आम्ही मास 1245 पकडलं, G पकडला 9.8 आणि साईन थिटा म्हणजे 3 डिग्रीला करायचं. आणि बेसिकली जे आपल्या हायवेवरती ज्या गाड्या पडतात ते इट्स नॉट मोर दॅन 3 डिग्री. जेव्हा हिली एरियामध्ये आपण जातो ते 7 डिग्री असतं आणि 7 डिग्री किंवा 14 डिग्री असतं. या एरियामध्ये जे टेस्ट होतात त्या सगळ्या 7 डिग्रीला होतात. म्हणजे शेवटच्या इथून पुढं चालू होतो सर. तर तो हा इथं आपण काय केलं आहे की ज्यावेळी आपण हिली एरियामध्ये जातो किंवा एखाद्या अपहिलला जातो तेव्हा आपण गिअर चेंज करतो. तर आमच्या व्हेकलमध्ये पण 2 गिअर आहेत, एक लो आणि हाय.